जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका आणि चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा। मित्रांनो, पुण्यात सुरू तरी नेमकं काय आहे? 4 वर्षाच्या चिमुकलीवर 11 वर्षीय मुलीचा विनयभंग। त्या काही मिनिटात नेमकं काय घडलं? पोलिसांची मोठी कारवाई। विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात मुली असुरक्षित आहेत। 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार आणि हत्येनंतर 11 वर्षीय मुलीचा विनयभंग। त्या काही मिनिटात नेमकं काय झालं हे आपण जाणून घेऊया। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामधील नरसापूर येथील 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार आणि तिची निर्घृण हत्या केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 65 वर्षीय विकृताला अटक केली आहे। ही घटना ताजी असताना पुण्यात आणखी एक संतापजनक घटना घडली आहे। 11 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची माहिती समोर येत आहे। या प्रकरणी मोठी कारवाई करत पोलिसांनी परप्रांतीय नराधमाला अटक केली आहे। सांगायचं झालं तर पुणे जिल्ह्यात अत्याचार आणि खुनाच्या सलग 2 घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर विनयभंग झाल्याचे परप्रांतीयाविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील चाकण जवळील बरदवडी येथे 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। उत्तर चाकण पोलिसांनी परप्रांतीय 32 वर्षीय आरोपी अरुण गयाप्रसाद मिश्रा याला ताब्यात घेतले आहे। शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पीडिता घरात कोणी नसल्याने घरात कुलूप लावून आपल्या काकाच्या घरी जात होती। मुलगी एकटी असल्याचं पाहून आरोपींनी घराच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश करत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। मात्र 11 वर्षीय पीडित मुलीने तिथून पळ काढायला जायच्या आधीच ती बचावली। त्यानंतर घडलेली सर्व घटना 11 वर्षीय मुलीने तिच्या वडिलांना सांगितली। त्यानंतर वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली। अशात घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी देखील कठोर कारवाई केली आणि नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या। आरोपी विरुद्ध पोस्कोच्या अंतर्गत उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे। 65 वर्षाच्या आरोपीने 4 वर्षाच्या चिमुकलीला
जनावराच्या गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्याने दगडाने ठेचून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह तिथेच लपवण्याचा प्रयत्न केला. आरोपी या चिमुकलीला सोबत नेताना CCTV समोर आला आहे. घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपीची ही पहिली वेळ नव्हती. यापूर्वी देखील त्याने अनेक महिलांसोबत वाईट वर्तन केलं होतं. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. चॅनलला भरभरून सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.